माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. शिजवलेली भगर आहे बरं का, माझ्याकडे शिल्लक राहिलेली. काल केली होती ती शिल्लक राहिली. मग आता त्याला खाणार कुणी नाही. भगर म्हणजे वरई, उपवासाचा पदार्थ आहे. ते भात तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. मी घेतला नाही जवळ, शिजवून घेतलंय. त्याच्यामध्ये कढीपाला, कोथिंबीर टाकली, हिरवी मिरची टाकली, एका वाटीला 1.5 वाटी पाणी टाकून हे शिजवून घेतलंय. चांगली फोडणी देऊन जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. ह्याला मीठ मिरची सगळं टाकलेले. आता हे शिल्लक राहिले म्हणून ह्याचे मी तुम्हाला सांडगे घालून दाखवते. खरुड्या म्हणा, सांडगे म्हणा, पॉपकॉर्न म्हणा, हे प्लॅस्टिक पिशवीमध्ये पण होते बरं का, पण मला हाताने सोपे वाटतात म्हणून मी हाताने करायले. त्या प्लॅस्टिक पिशवीला चिटकल्याला 10 घंटे काढत बसावं लागते म्हणून हो. आता मी असे घालायले, हे असे घालायचे. टाकून देण्यापेक्षा कोणतीही वस्तू खाऊन खलास करायची. आता माझ्याकडे खाणारच कोणी नाही आहे म्हणून मग असे सांडगे घालायले. मी ताटाला तेल काय लावलेलं नाहीये. तुम्हाला लावायचं असतं तर लावा. असे सांडगे तुम्ही भरपूर पण करू शकता प्लॅस्टिक सीटवर. आता मी ताटामध्ये करायले. चिटकून बी केले तर ते निघतात बरं का, आणि एका दिवसात वाळते. त्याला वाळायला पण जास्त उशीर लागत नाही. तुम्ही ताटाला तेल लावून करा, लवकर निघते. पण मी ती लावलेलं नाही, मी अशीच करते खूपदा. परवा बी माझ्याकडे भगर उरली होती, त्यावेळेस मी केले होते. त्यावेळेस मला व्हिडिओ दाखवायचा होता पण दाखवणं झालं नाही. आमच्या इथं मंदिरात खूप कार्यक्रम होते ना. आमच्या गावाला मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली आहे बालाजीची. तिकडं जायचं होतं. वाटोळं होईल म्हणून घाई टाकले सांडगे आणि बाहेर उन्हात ठेवून मी गेले होते. म्हणलं आता आज दाखवावं आपल्याला, थोडा टाईम आहे, वेळ आहे. हे छान लागतात बरं का. तळून पण खाल्ले तर छान लागतात आणि कच्चे पण खाल्ले तर छान लागतात आणि आंबट ओरले झालेले पण खाल्ले तर छान लागतात बरं का. एकदम वाळलेले खाण्यापेक्षा ह्याला दुपारी खायचं, खूप टेस्टी लागतात. आंबट ओरले असते तर दाताला चावले जाते तर आपल्या आपल्या वयाच्या हिशोबाने. आता हो काय असे घालायचे. नका कसे घालते मी. हे जास्त पण तयार करून ठेवले तर चालतात बरं का. मी ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलंय. तुम्ही शेंगदाण्याचं कूट न घालता शिजवून ह्याचे सांडगे तयार करून घ्या. ह्याला पॉपकॉर्न म्हणा, तळल्यानंतर पण हे चांगले फुलले जातात. पण मी हे दुपारीच घेणार आहे. आंबट वरले मला खूप आवडते. हो का, किती छान दिसायलेत बघावर घातलेले. आता ह्याची भगर कशी आहे ती तुम्हाला परत नंतर दाखवते. का तर हे माझ्याकडे शिजवलेलंच होतं म्हणून मी घालायले. आता हे बघा, वरईचं भात आहे. ह्याला भगर म्हणतात बरं का, उपवासाचं. ते शिजवून त्याच्यामध्ये सगळं घालून ते बराबर असं तयार केलेलं आहे. मी खायला शिजवली तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकले. तुम्ही ह्या पॉपकॉर्न करायला, हे अशा खारुड्या करायला जर शिजवलं तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू नका. आणि उपवासासाठी करायचं असले तर जिरे टाका, तूप टाका आणि मिरची मीठ टाकून करा. माझे जर हे वरईचे पॉपकॉर्न, सांडगे, खारुड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे सांडगे कसे वाटले. धन्यवाद.